नमस्कार मित्रांनो, मी जयदत्त पालवे आणि स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. आम्ही आता आहोत घाटकोपरमध्ये. आम्ही चेंबूरमध्ये राहतो. आता वाजलेत रात्रीचे 10 आणि त्यामुळे आता घरी जाऊन जेवण बनवणं पॉसिबल नाही आहे आम्हाला, कारण उद्या मंडे ऑफिस आहे. बायकोची सकाळची शिफ्ट आहे, तिला सकाळी 5 वाजता उठावं लागतं. घाटकोपरची लालटा म्हणून पावभाजी आहे, ती मी ऑलमोस्ट 10 ते 15 वेळा ट्राय केली आहे आणि आता आम्ही चाललोच आहे. तर बोललो की एक त्यावर व्हिडिओसुद्धा बनवूया, त्यात जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याच्याबद्दल माहिती कळेल. लालटा पावभाजी सोमय्या कॉलेजच्या अपोजिट साईडच्या गल्लीमध्येच आहे. 90 फीट रोड बोलतात आय गेस. काय ॲड्रेस असेल तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तर ती पावभाजी आज आम्ही एक्सप्लोर म्हणजे आम्हाला टेस्ट माहिती आहे, पण आम्ही तुमच्यासाठी म्हणून आज चाललो आहे. चला मग तुम्ही माझ्याबरोबर पावभाजी खाऊया. तर लालटा पावभाजीचे तुम्हाला रोडवर सुद्धा स्टॉल दिसतील. आम्ही ज्या लालटा पावभाजी हॉटेलमध्ये चाललो ते मेन रेस्टॉरंट आहे. तर चला मग आपण पटकन वेळ न घालवता पटकन जाऊया, कारण मला अरे कहना क्या चाहते हो. वेळ न घालवता आपण पटकन जाऊया, कारण मला भूक खूप लागली. तर आज माझ्याबरोबर आहे आरणा आणि आरणाची आई ॲज युजल कॅमेरा मागे. तर चला मग आपण आता निघूया पटपट पटपट पटपट. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर हा आहे 90 फीट रोड आणि त्या साईडला आहे सोमय्या कॉलेजची गल्ली आणि इथे आहे लालटा पावभाजी. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की किती वेटिंग आहे इथे. आज वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे. आपण आपली इथे बाईक पार्क केली आहे. तर आम्ही जस्ट आता चौकशी केली तर आम्हाला समजलं 25 मिनिटाची वेटिंग आहे आणि आरणाला झोप आली आहे. तर काय करायचं आरण, आपण जाऊया की थांबूया? पावभाजी आणि त्याबरोबर तुझा फेवरेट फालुदा खायचा आहे. तिथला फालुदा पण छान असतो आणि तिथलं चीज गार्लिक ब्रेड पण खूप छान असतं, जे आरणाला खूप आवडतं. फालुदा आईस्क्रीम नको असेल तर आपण जाऊ शकतो, असं काय नाही. आपण नाही वेट करायचं, आपण घरी जाऊया. पार्सल घेऊ, ऐकलं का? पार्सल घेतलं तर आरणा मग तिकडे परत घरी जाऊन परत भांडे आपले खराब होणार. आईला भांडे कसं लागणार? पार्सल घ्यायचं. पार्सलमध्ये कमी देतात ते, पार्सलमध्ये फालुदा नाही देत. चालेल तुला? तर मग आता 25 मिनिटं आपण वाट बघूया. आरणाची मम्मी बोलते आम्हाला इथे खायला दिलं तरी चालेल, एवढी भूक लागली आहे. आरणा त्रास देते. बसली ती माझ्या मांडीवर आणि तुला त्रास देते. चला चला, आपला नंबर आला. चला आरणा आई जवळ बसा. एक संचार पाव पावभाजी बट कम स्पाइसी. आरणा तू काय खाणार? आरणा खाना आरणा हेअरबँड खाते. कॉम्प्लिमेंटरी पापड आणि पाण्याची बॉटल. तुझी पाण्याची बॉटल आहे ती वापर ना. ॲटिट्यूड बघ, ॲटिट्यूड. काय पडलेलं आहे ना? पैचं काय चालू आहे बघ. आता काय पडलेलं? मग कशाला खाली गेलीस? हेअरबँड तर इथे. झोप आली आहे. संचर भाव इसमें क्या क्या होता है? इसमें बटर मसाला मिर्ची बटर में फ्राई करके आएगा. तुला तर भूक नव्हती ना का? पावभाजी पण नाही. कसं आहे वायफळ? मस्त एकदम. रिव्ह्यू शेवटी. ए बाई इकडे ॲज युजल गडबड चालू आहे. कुपीमध्ये ही बघा. आरणाची एवढी मस्त आहे ना, आरणाला आईस्क्रीम नाही द्यायचं. मस्त आहे. एक पावभाजी दोघांसाठी इनफ आहे ना? 2 एक्स्ट्रा पाव खतम. बरीच क्वांटिटी आहे. बघ भाजीची क्वांटिटी बघ किती होती. 5 पाव खाले आपण तरी पण भाजी उरली. आमचा रॉयल फालुदा पण आलाय. कुल्फी फालुदा. हावरी बघा, हावरी. कसं आहे अरणा? तुला तर काय खायचं नव्हतं? जेली. बस झालं, चल आता.
यम्मी. ही बा शाणी बा. तर बघा या दोघी खात आहेत. मला पाणी दिलंय. फक्त जेली जेली घालायची. जेवली ना आपण बडीशोप बघ कशी खाते. आनाची फेवरेट बडीशोप आहे ही. कुरमुऱ्यासारखी दिसते. पावभाजी 210. जरा गर्दी बघ किती आहे बाहेर. आम्ही जस्ट खाऊन आलो. 11 वाजलेत आणि गर्दी बघा किती आहे. जर तुम्ही घाटकोपरमध्ये असाल तर लालटा आणि अचिजा या दोघांची पावभाजी खूप फेमस आहे. लालटा तर आम्ही ट्राय केलं. अचिजामध्ये आम्ही येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये ट्राय करू. की घाटकोपरला येणार असेल तर तुम्ही नक्की लालटाची पावभाजी ट्राय करा. आम्ही मीडियम घेतली होती आरणामुळे, पण आरणाने खालीच नाही. आता 11 वाजलेत. आरणाला रात्री डाळ भात बनवून आम्हाला खायला घालायचं. चला मग व्हिडिओ इथेच संपवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला अजून कुठली प्लेस सजेस्ट करायची असेल तर खाली कमेंट करून सांगा. आम्ही त्या ठिकाणी जायचा नक्की प्रयत्न करू. चला बाय बाय.